तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की आपण घरच्या घरी अगदी काही मिनिटांमध्येच हे नायलॉन साबुदाणा कसा तयार करू शकतो। जो आपण साबुदाणा रेग्युलर खाण्यासाठी यूज करतो त्यापासूनच आपण नायलॉन साबुदाणा अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। कमी मेहनत आणि अगदी कमी वेळात हा साबुदाणा तयार होतो। तर बघा, फुलून अगदी जसा आपण नायलॉन साबुदाणा तळल्यानंतर होतो त्या पद्धतीने होतो, पण बऱ्याच वेळा नायलॉन साबुदाणा काय होतं की आतमधून तो कठीण राहतो। पण हा आपण घरी तयार केलेला साबुदाणा अजिबात कठीण राहत नाही, अगदी एकदम हलका होऊन जातो। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅमचा हा कप आहे, तर एवढाच साबुदाणा अगोदर घेतलेला आहे। तर यामध्ये 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आता याला जास्त आपल्याला धुवायचं नाही, तर एकदाच जास्त पाणी टाकायचं आणि एक वेळेलाच हा एकदाच व्यवस्थित चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर याच्यातील सगळं स्टार्च आहे ते आपल्याला काढून, म्हणजे पाण्याबरोबर ते निघून जातं, तर तेवढं सगळं काढायचं नाही, फक्त जास्त पाणी टाकायचं आणि एक वेळेलाच आपल्याला हे अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये भिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे। जसं आपण खिचडीसाठी नॉर्मल साबुदाणा भिजवतो त्याप्रमाणेच 1 कप साबुदाणा असेल तर अर्धा कप एवढं पाणी पुरेसं होतं। यामध्ये साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला जातो, तो अजिबात चिकट वगैरे होत नाही किंवा कच्चा पण राहत नाही। तर आता साबुदाणा आपला भिजलेला आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी रात्री मी भिजत ठेवलेला, जसं आपण खिचडीला भिजत घालतो रात्रीचा आणि सकाळी खिचडी बनवतो तेवढ्या वेळासाठी भिजत ठेवायचा। मस्त असा साबुदाणा भिजून होतो बघा, अगदी छान मौसूद साबुदाणा आपला भिजलेला आहे आणि तो चिकट सुद्धा झालेला नाही। तर इथे तुम्हाला शक्यतो काय करायचं की जो तुम्ही पॅकेटमधला साबुदाणा घ्यायचा, जर सुट्टा साबुदाणा घेतला तर त्यामध्ये काय होतं की सगळा साबुदाणा एकसारखा नसतो, काही असे तुकडे पण असतात। तर आपल्याला जेवढा साबुदाणा तुमचा एकसारखा असेल तेवढे आपले हे जो आपण नायलॉन साबुदाणा बनवणार आहे तो छान होतो। आणि बारका साबुदाणा आपल्याला यूज करायचा नाही। आता बघा, साबुदाणे 2 प्रकारचे असतात, एक लहान आणि मोठी साईज। तर मोठी साईज घ्यायचे आणि एक अशी चाळण घ्या जी की मोदकाची चाळण असते। आता सगळ्यात जास्त कोणती मोठी चाळण असेल ती घेऊ शकता तुम्ही, पुरणाची चाळण घेऊ शकता, अगदी पिठाची चाळण सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मोदकाची चाळण सगळ्यांच्याच घरामध्ये असते। तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती 5 ते 7 मिनिटापर्यंत तुम्हाला हे मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे। अजिबात जास्त वेळ याला लागत नाही, तर मीडियम गॅस करायचा आणि 7 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं। आणि तोपर्यंत काय करायचं आहे की एक भांडं घ्या, असं परात घ्या, पाटी घ्या, थोडंसं पसरट आणि मोठंसं असं भांडं घ्या, त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्या। आणि काय करायचं आहे आपल्याला, जो आपण आता वाफवून साबुदाणा घेणार आहे तो या पाण्यामध्ये काढायचा आहे। तर या परातीमध्ये भरपूर असं थंड पाणी, थंड म्हणजे नॉर्मल आपण स्वयंपाकासाठी जे पाणी यूज करतो तेच घ्यायचं आहे, फ्रीजचं वगैरे पाणी घ्यायची गरज नाही। तर नॉर्मल जे आपण स्वयंपाक बनवण्यासाठी यूज करतो तेच पाणी घेतलेलं आहे। तर एक 7 मिनिटानंतर हे बघायचं आहे तुम्हाला, साबुदाणा पूर्ण बघा असा ट्रान्सपरंट होतो, याला म्हणजे एक प्रकारची शाईन किंवा चकाकी येते। अगोदर जसा पांढरा शुभ्र असतो तर त्यापेक्षा याला कलर चेंज होतो, म्हणजे ट्रान्सपरंट होतो पूर्ण असा। तर पाण्यात आपल्याला म्हणजे गरम जेव्हा आपण हे पातेल्यावरनं म्हणजे वाफेवरनं काढतो त्यावेळी लगेच ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि अशा पद्धतीनं थंड पाण्यामध्ये गेलं की काय होतं की तो चिकट आहे तो अजिबात म्हणजे नंतर तो चिटकत नाही, पाण्यामध्ये गेलं की तो सेपरेट होतो। म्हणून परत म्हणजे चाळण काढायची आणि डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायची, त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचंय। आणि असं उलटून घ्या किंवा कशाच्याही चमच्याच्या साह्याने तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे। आता तीच चाळण मी परत पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता राहिलेला साबुदाणा त्याच पद्धतीने यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि साबुदाणा टाकताना जास्त गर्दी करायची नाही, म्हणजे तो व्यवस्थित वाफवला जाईल। एकावर एक जास्त असा थर देऊ नका, एक लेअर तुम्हाला करायची, असे एकदम जास्त टाकू नका, म्हणजे तो एकमेकाला चिकतो किंवा काय होतं की वाफवला जात नाही व्यवस्थित। त्यामुळे असे थोडं थोडं म्हणजे हलकी लेअर द्यायची आणि परत ह्याच्यावरती ठेवून एक 7 मिनिटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। झाकून ठेवायचं, फक्त 7 मिनिट लागतात एक बॅच होण्यासाठी। तर 200 ग्राम साबुदाणा मला वाफवून घ्यायला 3 बॅचेमध्ये हे होऊन गेलं। म्हणजे चाळण जर तुमची मोठी असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही, फटाफट होऊन जातं, फक्त 5 ते 7 मिनिटच ठेवायची गरज आहे। आणि थंड पाण्यामध्ये टाकून असं काढून घ्यायचं। तर पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं की याची कुकिंग प्रोसेस बंद होते आणि हा साबुदाणा परत आपल्याला असा पूर्ण यामध्येच काढून पाण्यामध्येच ठेवायचा आहे। आता सगळा साबुदाणा होईपर्यंत हा मी यामध्येच ठेवून दिलेला आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता। तर एका वेळेला गॅसवरती 2-3 भांडे ठेवून सुद्धा तुम्ही तयार करू शकता। जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर वेगवेगळ्या चाळणी ठेवून तुम्ही ह्या प्रोसेसनं करून घेऊ शकता।
बघा असा पाण्यामध्ये टाकलं ना तुम्हाला हाताने असा काही ठिकाणी चिकटलेला असतो तो सुद्धा मोकळा करून घ्यायचा। एक एक साबुदाणा आपल्याला पूर्ण सेपरेट करायचा आहे। तर थंड पाण्यामध्ये तो अजिबात चिकटत नाही, नंतर आपल्या हाताला सुद्धा बघा अगदी इझिली त्याला तुम्ही हँडल करू शकता। तर बघा आता ही शेवटची बॅच सुद्धा वापरून झालेली आहे। तर हा एकदम ट्रान्सपरंट साबुदाणा दिसतो। एक 7 मिनिटांमध्येच ह्याचा पूर्ण कलर चेंज होतो आणि असं पाण्यामध्ये टाकायचं आणि काढून घ्यायचं। तर बघा 200 ग्रॅम साबुदाणा एवढा माझा सगळं आता मी करून घेतलेला आहे। आता हे पाणी काय करायचं, आता गाळून घ्यायचं। तर अशी एखादी पुरणाची चाळण घ्या, त्यामध्ये हे पाणी तुम्हाला पूर्ण यातलं काढून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी असंच नितळण्यासाठी याला 5-1 मिनिट असंच ठेवून द्या। चमच्याने वगैरे असं हलवून घ्या, म्हणजे यातलं पाणी पटकन खाली निघून जाईल। म्हणजे यामध्ये आता पाणी कमीत कमी म्हणजे सगळं पाणी जेवढं निघून जाईल तेवढा प्रयत्न करा। 5 ते 10 मिनिटं तुम्ही यावरती चाळणीवरती ठेवून द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, तुम्हाला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर चवीपुरतं मीठ तुम्हाला टाकायचं आहे। आता जे कोणतं तुम्ही उपवासासाठी मीठ यूज करता ते मीठ यामध्ये टाकू शकता, कारण नायलॉन साबुदाणा हा आपण उपवासासाठीच बनवत असतो। तर यामध्ये मी ही सैंधव नमक टाकलेलं आहे 1 चमचा एवढा। आता हे चमच्यानं तुम्हाला काय करायचं आहे, सगळीकडे सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित लागलं जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हा साबुदाणा आपला तयार झालेला आहे। आता हा काय करायचं आहे, तुम्हाला उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे। आता आमच्याकडे गावाकडे ते भरपूर ऊन असतं, एका दिवसात हा साबुदाणा व्यवस्थित वाळला जातो। पण तुमच्याकडे ऊन कमी असेल तर तुम्ही 2 दिवस सुद्धा वाळवून घेऊ शकता। पण ज्यावेळी तुम्ही उन्हात टाकत असता त्यावेळी एक काळजी घ्यायची की साबुदाणा प्रत्येक साबुदाणा वेगळा वेगळा राहायला पाहिजे। तर जो चिकटला तर तो वाळल्यानंतर एकाला एक चिटकून राहतो। तुम्ही प्रत्येक साबुदाणा म्हणजे एकाला एक चिकटणार नाही अशी काळजी घ्यायची, नाहीतर काय होतं की तो माझे काही साबुदाणे ज्या ठिकाणी जास्त झालेले होते ते चिकटलेले आहेत, ते तळल्यानंतर सेपरेट होतात, नाहीतर मग ते आपले पापड तळल्यासारखं होईल। त्यामुळे एक एक साबुदाणा मोठ्या कागदावरती तुम्हाला व्यवस्थित पसरून घ्यायचा। यामध्ये तेवढीच मेहनत आहे की ते वाळत घालताना तुम्हाला एक एक साबुदाणा असा पसरून घालायचा आहे। बघा तेलामध्ये टाकल्यानंतर फुलून छान साबुदाणा वरती येतो। आणि जो आपला नायलॉन साबुदाणा आपण विकतचा आणतो बघा, तो जाडसर असतो आणि तळण्यासाठी बराच वेळ जातो किंवा तेल सुद्धा त्याला भरपूर लागतं। तसं ह्या साबुदाण्याला तेल अजिबात जात नाही, पटकन हा फुलून वरती येतो आणि त्या साबुदाण्याच्या तुलनेत हा म्हणजे अगदी हलका असतो। आणि तो साबुदाणा बघा बऱ्याच वेळा काय होतं की काही साबुदाणे नायलॉन साबुदाणा आपण ज्यावेळी तळतो तर आतमधून बऱ्याच वेळा तो कठीण राहत असतात। बरेच साबुदाणे काही फुलतात काही कठीण राहतात, पण यामध्ये असं होत नाही, तुमचा प्रत्येक साबुदाणा व्यवस्थितच फुलतो। बघा असं टाकल्यानंतर लगेचच हा वर येतो। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती तुम्हाला हे असे तळून घ्यायचे आहेत। तर बघा किती छान सोपी पद्धत आहे। तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा हा साबुदाणा तयार करून ठेवू शकता। सुरुवातीला ट्राय करताना अगदी छोट्या वाटीने ट्राय करा, म्हणजे आपल्याला अंदाज येतो किंवा एक आयडिया येते कशा पद्धतीने केलं पाहिजे। नाहीतर एकदम जास्तीचं करायला गेला तर मग ते परत अंदाज आल्यानंतर तुम्ही करू शकता, पण सुरुवातीला तुम्ही थोडंसं ट्राय करून बघा, तुम्हाला कसं वाटतंय त्यानंतर तुम्ही अजून बघू शकता, कारण ह्याला वाळत घालण्यासाठी थोडासा वेळ जातो। त्यामुळे थोडं थोडं जरी करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं। तर यामध्येच आता मी शेंगदाणे पण तळून घेत आहे, मिरची, आता तुम्ही बटाटा यामध्ये टाकत असाल तर तो सुद्धा खिसून यामध्ये फ्राय करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हा नायलॉन साबुदाणा तुम्ही जर उपवास वगैरे सारखं करत असाल, तुमच्या घरी जर हा नायलॉन साबुदाणा जास्त यूज करत असाल तर करून ठेवू शकता। एक अर्धा किलोचं वगैरे ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला वर्षभर जाईल, कारण हे फुलून भरपूर होतं, याला जास्त लागत नाही आपल्याला। तर बघा मस्त असा साबुदाणा फुलून तयार झालेला। आता बघा जो साबुदाणा एकाला एक चिकटलाय ना ते असे राहतात, त्यामुळे वाळत घालताना एक काळजी घ्यायची की सेपरेट टाकायचं, म्हणजे एकाला एक चिटकू नये एवढी काळजी घ्यायची। आणि बघा मस्त एकदम आतपर्यंत पूर्ण फुलला जातो, अजिबात कठीण राहत नाही। तर बघा असं पूर्ण बारीक केलं ना एकदम पावडर याची तयार होते, अजिबात कठीण राहत नाही। तर मस्त असा आणि चवीला पण छानच होतो। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही घरी हा साबुदाणा ट्राय करू शकता। आणि यावरतून आता साबुदाणा नायलॉन साबुदाणा आपण बनवताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे फक्त अगदी शेंगदाणा आणि मिरची पुरतं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त उपवासासाठी तुम्ही असं ट्राय करू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब पण करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वाळवणाच्या यानंतर या चॅनलवरती बघायला भेटतील। तर पाहू शकता असा भरपूर सगळा हा आपला साबुदाणा तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। आणि बघा एकदम एवढा साबुदाण्याचा फुलून एवढा, म्हणजे त्याच्या 3 पट ते 4 पट, म्हणजे तुम्हाला मी दाखवते एवढा डबलच्या जास्तच होते, 3 पट तरी तो फुलून होतो।
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार.